हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। राजाधिराज प्रभु रामचंद्र महाराज की जय। सद्गुरु श्री समर्थ रामदास स्वामी महाराज की जय। सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य स्वामी महाराज की जय। सद्गुरु श्री समर्थ रामदास स्वामी महाराज की जय। सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। गणेश शारदा चैव सद्गुरु सज्जनस्तथा आराध्य दैवतं गुह्यं सर्वं मे रघुनन्दना। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा, गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। शुका सारिके पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिका मान्यैसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा। मला वाटते अंतरित्वा वसावे, तुझ्या दास बोधासी त्वा बोध व्हावे। अपत्या परी पाववी प्रेम ग्रासा, महाराज या सद्गुरु रामदासा। राजाधिराज प्रभु रामचंद्र महाराज की जय। सद्गुरु श्री समर्थ रामदास स्वामी महाराज की जय। सद्गुरु श्री समर्थ रामदास स्वामी महाराज की जय। सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय। सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य स्वामी महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। श्री रामरायांच्या चरणी, श्री स्वामींच्या चरणी, श्री समर्थांच्या चरणी, श्री महाराजांच्या चरणी आणि आपणा सर्व श्रोत्यांस वंदन करून आज आपण दशक 8वा आणि समास 6वा, ज्याचं नाव आहे दुष्चित निरूपण, यावर आपण विवरण करणार आहोत. तत्पूर्वी आज एकादशी धरली आहे, त्यामुळे आज आपण विठ्ठलाची आळवणी या गीतातून करूया. परब्रह्म सावळे उभे विटेवरी, परब्रह्म सावळे उभे विटेवरी, देखता मोद होई अंतरी, परब्रह्म सावळे उभे विटेवरी. मकर कुंडले श्रवणी तळपती, तुळशीच्या माळा कंठी शोभती, माला विराजे ती वैजयंती, ऐसा विठ्ठल देखिला पंढरी, परब्रह्म सावळे उभे विटेवरी, परब्रह्म सावळे उभे विटेवरी. आषाढी कार्तिकी भक्तजन येती, विठ्ठल नामी रंगुनी जाती, चंद्रभागे तीरी क्षण विसावती, दर्शनायेती विठ्ठल मंदिरे, परब्रह्म सावळे उभे विटेवरी. गोपी चंदन उटी तैसा वीर, फुलोनी दिसतो भानावर, ठेविता माथा चरणावर, भक्तिभाव तो
विठ्ठलांतरी परब्रह्म सावळे उभे विटेवरी. विठ्ठलाचा नामोच्चार मुखे करावा निरंतर. परमानंद मग नाही दूर देह अवघा होई पंढरी. परब्रह्म सावळे उभे विटेवरी. गुणगान करुणे विठ्ठलाचे धन्य धन्य तू होई वाचे. तुलसी दल हे आज काव्याचे शकून पी चरणावरी. परब्रह्म सावळे उभे विटेवरी. देखता मोद होई अंतरी. परब्रह्म सावळे उभे विटेवरी. परब्रह्म सावळे परब्रह्म सावळे परब्रह्म सावळे उभे विटेवरी. पांडुरंगरी वासुदेवरी. श्रीराम समर्थ श्रीराम. दुश्चित निरूपण. दुश्चित म्हणजे काय हो? दुश्चित म्हणजे काय? एकाग्र मन जे असतं ते एकाग्र नसणे. म्हणजे मन हे दुसरीकडे व्यग्र असणं याला दुश्चित्तपणा असं म्हणतात. जे आपण करायला घेतलंय तिथे मन नसणं आणि ते दुसरीकडे व्यग्र असणं याला म्हणायचं दुश्चित्तपणा. दुश्चित्तपणा म्हणजे काय? अशांत, अस्थिर, अश्रद्धा आणि अनिश्चित असं जे चित्त असतं ना त्याला दुश्चित्तपणा म्हणजे असं काय म्हणतात. दुश्चित्तपणा म्हणजे काय? एकंदर लक्षात घ्यायचं की गैरसावधपणा जिथे असतो तिथे दुश्चित्तपणा असतो. जो एकाग्रचित्त नसतो तोच व्यग्रचित्त असतो. ज्याचं चित्त एकाग्र झालेलं असतं ना तो कधीच त्याचं चित्त व्यग्र नसतं. त्या एका ठिकाणी त्याचं लक्ष केंद्रित झालेलं असतं. व्यग्रचित्ताला समर्थ दुश्चित्तपणा असं नाव देतात बरं का. व्यग्रचित्त असणे अर्थात प्रपंचात आणि परमार्थात दोन्हीकडे हे घातकच असते. व्यग्रचित्त असेल तर व्यवहारातलंही कोणतंही काम आपण करायला गेलो तर ते उत्तम प्रकारे घडत नाही. त्यामध्ये काहीतरी त्रुटी राहून जाते. हे आपल्याला सगळ्यांना अनुभवाला येतं. त्यामुळे असं त्याचप्रमाणे साधना करतानाही नीट घडत नाही. परमार्थामध्ये जर आपण साधना करायला गेलो पण व्यग्रचित्त असो तर आपली साधना ही निर्वेदपणे छान मनासारखी पार पडत नाही. कारण काय? आपण साधनेला देहाने बसलोय पण मन जर आपलं 10 ठिकाणी फिरत असेल तर आपलं साधनेत लक्ष लागेल का हो? मुळीच लागणार नाही. म्हणजे साधना नीट कशी घडणार? ज्ञानप्राप्तीतील किंवा साधना मार्गातील मुख्य अडथळा कोणता आहे तर एकाग्रतेचा अभाव हा मुख्य अडथळा आहे. मन अस्थिर असल्याने एकाग्र नसल्याने माणसाच्या जीवनाचीही नासाडीच होऊन जाते. धड ना प्रपंच आणि धड ना परमार्थ अशी त्याची अवस्था होऊन जाते. असो, दुश्चित्त निरूपण हा समाज आपल्याला समर्थांनी सांगितलेला आहे. कारण बहुतेकसे साधक असतात ते मनाने दुसरीकडे व्यग्र असतात. तो व्यग्रपणा घालवण्यासाठी आपण त्याचा अभ्यास करायला पाहिजे. म्हणजेच आपण दुश्चित्तपणामधून आपलं चित्त हे बाहेर पडेल. आता प्रश्न असा येतो की ब्रह्मदर्शन होण्यास गेल्या समासाच्या शेवटी आपण ती ओवी वाचलेली आहे की आपल्याला किती दिवसात मोक्षाची पदवी सत्समागम केला तर किती दिवसात आपल्याला मोक्ष मिळू शकतो असा हा प्रश्न श्रोत्यांनी प्रश्न श्रोत्याने विचारलेला आहे. कारण हा प्रश्न विचारायचं काय आहे? सत्समागम हा आवश्यकता आहेच
यामध्ये काही शंका नाही. परंतु संत समागम लाभला तर किती दिवसात मोक्ष मिळतो, ब्रह्मदर्शन घडतं, ही शंका आपल्या याला श्रोत्याला येते. आणि समासाच्या पहिल्याच ओळीमध्ये श्रोत्यांनी हा प्रश्न विचारला आहे. श्रोता विनवी वक्तयासी, सत्संगाची महिमा कैसी, मोक्ष लाभे किती दिवसी, हे मज निरोपावे. सरळ सरळ श्रोत्याने प्रश्न विचारलेला आहे. सत्संगाचा महिमा हा अपार आहे. सत्संग घडला तर किती दिवसात मोक्ष प्राप्त होतो ते आम्हाला तुम्ही सांगावे. दरिता साधूची संगती, किती दिवसा होते मुक्ती, हा निश्चय कृपामूर्ती मदतीला करावा. सत्संगा पुरुषाची संगत धरल्यावर किती दिवसांनी ब्रह्मदर्शन घडते, मुक्ती लाभते. आपल्याला कृपावंता तुम्ही मी देईन आहे, तर ह्यावरील प्रश्नाचं उत्तर मला द्या. हा प्रश्न असा का विचारा असा वाटतो. या समर्थांनी याचं कारण अगदी स्पष्ट आणि अगदी सडेतोड म्हणतो आपण तसं दिलेलं आहे. काय म्हणतात समर्थ? मुक्ती लाभे तत्क्षणी, विश्वासता निरूपणी, दुश्चित्तपणे हानी होत असे. समर्थ म्हणतात मुक्ती जर सद्गुरू जो उपदेश करतो त्याच्यावर जर संपूर्ण विश्वास ठेवला तर आपल्याला ताबडतोब आपल्याला मुक्ती लाभते. पण जर तुम्ही विश्वास न ठेवता तुमचं व्यग्र चित्त असेल, दुश्चित्तपणामुळे असेल, तर आपली ही फार हानी होते, नुकसान होते. सत्पुरुषाने जे सांगितलंय ते त्याच्याप्रमाणे त्याच्यावर हुकूम आपण विश्वास ठेवायचा आहे आणि तदनुसार आचरण करायचं आहे. आणि नाहीतर काय होतं, विश्वास न बसणे हा दुश्चित्तपणाचाच एक परिणाम आहे. सद्गुरूंच्या वचनावर विश्वास न बसणे हा दुश्चित्तपणाचाच एक परिणाम आहे आणि त्यामुळेच आपली हानी होत असते. सुचितपणे दुश्चित्त मन होते अकस्मात, त्याच करावे निवांत कोणे परी. श्रोता असं म्हणतो की मन सुचित असतं, पण ते एकाएकी दुश्चित्त होतं. तर मन दुश्चित्त झाले असतं की काय होतं, मन अगदी अशांत होऊन जातं. आणि अशांत मनाला शांत कसं करावं हे आम्हाला कसं कळत नाही. तर ते एकाग्रचित्त कसं करायचं ते आम्हाला सांगावे. तर मनाच्या तोडून ओढी, श्रवणी बैसावे आवडी, सावधपणे घडी नघडी काळ सार्थकी करावा. वक्ता याच्या त्याला उपाय असं सांगतोय की निरनिराळ्या वस्तूंकडे आपले इंद्रियही बाहिर्मुख आहेत. त्यामुळे साहजिकच विषयांकडे, बाह्य विषयांकडे हे मन आपलं धाव घेत असतं आणि मुळात मन हे चंचल आहे. त्यामुळे ते एका ठिकाणी स्थिर राहत नाही. आपण मगाशी मी म्हटलं तसं श्रवणाला बसलोय पण मनात किती विचार येतात, किती ठिकाणी आपण त्रिभुवन हिंडून येतो. मनाच्या मार्गे आपण त्रिभुवन हिंडून येतो. मग जेव्हा वक्ता आपल्याला सांगतो, जी महत्त्वाची जी वाक्य असतात, उपदेश असतो, तो आपोआपच आपल्याला कानावर पडत नाही. तो कानावर पडतो नुसता, पण त्याचा अर्थ हा आपल्यापर्यंत पोचत नाही. त्याचा अर्थ हा आपल्याला कळायला पाहिजे असेल तर आपलं मन हे कायम सुचित ठेवायला पाहिजे. खऱ्या आवडीने श्रवणाला म्हणून बसायचं आहे. वेळ वाया जाऊ द्यायचा नाही आहे आणि घडीने घडी सार्थकाची करावी. म्हणजे आपल्या जीवनातल्या प्रत्येक घडी ही सार्थकाची करायची आहे, आपल्याला सार्थकी लावायची आहे, असं मनाच्या श्लोकाचा हा संदर्भ आलेला आहे. आता आपल्याला इथे सांगितलेलं आहे की आपल्याला सत्समागम घडला तर किती दिवसात मुक्ती मिळते. तसं समर्थाने सांगितलं आहे की तुमचं श्रोत्याचा जर निरूपणावर वक्ताचे निरूपण करताय त्याच्यावर जर विश्वास असेल तर तुम्हाला तत्काळ मुक्ती मिळते. पण आता आपल्याला असा प्रश्न विचारण्याचं कारण असं का उत्पन्न होतं प्रश्न, तर आपल्याला बघतो आपण की पुष्कळ जणांना सत्संगतीही लागते, बरेच काळ टिकतेही, परंतु किती जणांना ब्रह्मदर्शन हे घडलेलं आहे. फार थोड्या, अगदी हाताच्या बोटावर मोजणाऱ्या लोकांनाच
हे ब्रह्मदर्शन घडतं. कारण काय ह्याचं सांगता येईल की जरी संत आपल्याला देत असले ब्रह्मज्ञान, तरी ते पचवण्याची आणि विचारात घेऊन ते पचवण्याची ताकद करा लागते. ती प्रत्येकाच्या मनाची वेगवेगळी असते बरं का. आणि त्यामुळे सत्समागम घडून सुद्धा आपल्याला ब्रह्मदर्शनाचा सोहळा हा सगळ्यांनाच उपभोगता येत नाही. त्याचंच हेच कारण आहे की आपण वक्त्याच्या वचनावर विश्वास ठेवत नाही. त्याच्यासाठी समर्थांनी एक कोणती तयारी हवी साधकाची, यासाठी एक उपनिषद, कुठलं उपनिषद आहे, बृहदारण्यक उपनिषदामध्ये याज्ञवल्क हा जनक राजाला सांगतोय की काय आहे, तस्मात् एवं विधं शांता दांत उपरत तितिक्षु समाहिता भूत्वा आत्मनि एव आत्मानं पश्यति. म्हणजे आपल्याला आत्मनि एवं आत्मन, आपल्या आत्मध्ये जो आहे अंतरात्मा, त्याला आपल्याला बघायचं आहे. म्हणजे काय आहे, आत्मा कसा आहे हे समजून जो मनाने शांत होतो, नंतर इंद्रिय संयमन करतो, अंतर्मुख होतो, नंतर सहनशील बनतो, तितिक्षु म्हणजे सहनशील बनतो आणि एकाग्रचित्त होतो, त्या स्वतःच्या अंतर्यामी हे आत्मदर्शन हे होत असते. आणि अर्थातच याचा अर्थ कसा आहे की ब्रह्मदर्शन घडण्यासाठी माणूस हा कसा हवा, तर एकाग्रचित्त हवा आणि प्रयत्नशील हवा. तुम्ही एकाग्रचित्त आहात पण तुम्ही प्रयत्नच केले नाहीत तर तुम्हाला ब्रह्मदर्शन घडेल का? प्रयत्न कसले, तो साधना अभ्यास तुम्हाला जो सांगितलाय सद्गुरूंनी तो करायला पाहिजे. श्रवण मनन हे साधभूत साधन हे आपल्याला आचरणात आणायचं आहे. आणि एकाग्रचित्त जेव्हा नसेल तेव्हा आपल्या एकाग्रचित्त असेल तरच तुम्हाला आपल्याला हा अनुभव, ब्रह्मदर्शनाचा अनुभव आपल्याला मिळू शकतो. जो प्रयत्नशील नसतो, प्रयत्न तर तुम्हाला हवेतच, पण जो प्रयत्नशील नसतो तो आळशी असतो. आळशीपणाला समर्थांनी आळस असं नाव दिलं आहे. आणि दुश्चित्तपणा, आळस आणि त्याच्या जोडीला निद्रा ही जर तुमच्याजवळ असेल तर ही त्रयी जी आहे ना, ती माणसाला, साधकाला भ्रष्ट करून टाकणारी आहे. त्यामुळे अर्थातच परमार्थी माणूस या तिन्हीपासून दूर राहिला पाहिजे. परमार्थी माणूस कसा हवा, तर तो एकाग्र हवा, नंतर अवधान असणारा पाहिजे, बोलण्याकडे पूर्ण अवधान देऊन त्यांनी ऐकलं पाहिजे, नंतर इंद्रियांना सदैव ताब्यात ठेवणारा हवा, मन ताब्यात ठेवलं पाहिजे, आणि आळस आणि निद्रा यापासून दूर असणारा हवा. या गुणांनी संपन्न माणूस सत्समागमात जर राहिला तर तो पाहता पाहता तयार होतो. त्याची बुद्धी अत्यंत सूक्ष्म बनते आणि ती एकाग्र झाली की हा मायेचा पडदा बघता बघता फाडून तो स्वस्वरूपाशी तो तदाकार होऊन जातो. आता आपण या ओवीनुसार या समासात काय सांगितलं आहे ते आपण बघू आणि मग ओव्यांनुसार बघूया. ओवी 1 ते 2 यामध्ये सत्संगातीचा महिमा, आपल्याला सत्संगाचा महिमा कोणता आणि किती दिवसात मोक्ष मिळतो, ह्या प्रश्न याच्या 2 ओव्यांमध्ये पहिले आलेला आहे. आणि ओवी 3 मध्ये त्याचं उत्तर दिलेलं आहे. निरूपणावर विश्वास बसताच तत्काळ मुक्ती मिळते, असं उत्तर आहे. ओवी 4 आणि 5 मध्ये काय सांगितलं आहे, तर मनाला शांत करून एकाग्रतेने श्रवण करावे, हे पहिले साधन सांगितले. एक मनाला शांत करायचे, शांत व्हावो मम चित्ता शमवी दत्ता. आपल्याला सगळे सद्गुरूंना हीच प्रार्थना आपण करतो की माझं मन तुम्ही शांत करा. आणि चित्त शांत केलं, मनबुद्धी चित्त अहंकार हे चतुष्टय आहे, अंतःकरण चतुष्टय. त्याच्यामध्ये तुम्ही मन चित्त हे शांत केलं तर सद्गुरु कृपेने ते होतं. आणि ते शांत झालं की आपल्याला त्याच्याहून श्रवण एकाग्रतेने करता येतं, हे आपल्याला सांगितलंय. पहिलं साधन सांगितलंय, एकाग्रतेने शांत मन करायचे आणि एकाग्रतेने श्रवण करायचे, हे पहिलं साधन सांगितलेले आहे. आणि नंतर काय सांगितलेलं आहे, हे ज्याला साधत नाही ना, तर त्याहून
त्याला उपमा समर्थांनी दिलेली आहे की तो पाषाणाहूनही हीन आहे. कसा आहे तो ते पुढील ओव्यांमध्ये सांगितलेलं आहे. ओवी कितीपर्यंत सांगितलं आहे? ओवी 7 ते 18पर्यंत. पाषाणाहून तो कसा माणूस तो हीन आहे आणि पाषाण श्रेष्ठ आहे कसा हे आपल्याला दाखवून दिलेलं आहे. आणि नंतर 19 ते 28मध्ये दुश्चित्तपणाचे अर्थातच त्याचे दुष्परिणाम हे आपल्या जीवनावर होतच असतात. आपण थोडक्यात मगाशी बघितलं आहे, दुश्चित्त असेल तर आपलं व्यवहारातलं सुद्धा काम नीट होत नाही. तर परमार्थ साधना आहे किती सूक्ष्म आहे, तर तिथे तुम्ही दुश्चित्तपणा ठेवून चालेल का? अर्थातच चालणार नाही. तिथे तुम्ही सुचित मनानेच तुमची साधना ही करायला पाहिजे. दुश्चित्तपणाने होणारे परिणाम हे 29 ते 34मध्ये पुढे त्यांनी सांगितले. 19 ते 28 दुष्चित परिणामाचे परिणाम सांगितले आणि 29 ते 34मध्ये आपल्याला आळशीपणाचे परिणाम सांगितलेले आहेत. ओवी 35 ते 40 जसं येईल तसं पुन्हा मी तुम्हाला सांगेनच. ओवी 35 ते 40मध्ये निद्रा आणि आळस दुश्चितपणाचे परिणाम हे स्पष्ट केलेले आहेत. आणि ओवी 41 ते 51मध्ये सत्संगतीमध्ये जो सावध, साक्षेपी, दक्ष आणि अनन्य असेल त्याला तात्काळ मोक्ष मिळतो. हे आपल्याला 41 ते 51 या ओव्यांमधलं समर्थाने सांगितलेलं आहे. ओवी 52 आणि 53मध्ये पुढील समासाचं बीजारोपण आहे आणि 54व्या ओवीमध्ये श्रोत्यांची समर्थ क्षमा मागत आहेत असा या समासाचा आराखडा आहे. तेव्हा आपल्याला या ओवीच्या दृष्टीने आपण आता हा समास बघितले. पहिल्या आपण 2-3 ओव्या बघितलेल्या आहेत. मनाच्या तोडून ओढी श्रवणी बैसावे आवडी सावधपणे घडीने घडी काळ सार्थक करावा. आपल्या निरनिराळ्या वस्तूंकडे असलेल्या विषयांकडे मन ओढले जाते ते आपण थांबवायचे प्रथम आणि खऱ्या आवडीने मनापासून श्रवणाला बसायचे आणि वेळ वाया न उजळण्याबद्दलही आपण सावध राहायचे. घडीने घडी आपण सार्थकी लावायचे आपल्याला. म्हणून तर ते आपण म्हणतो ना की आपलं परपंचातलं काम करून उरलेला जो वेळ आहे ना तो आपण परमार्थाकडे लावायचा आहे. म्हणजेच हा वेळ सार्थकी लावणं अशा तऱ्हेने आपल्याला म्हणता येतं. अशा रीतीने आपला हा काळ सार्थकी लावायचा आहे. आता अर्थप्रमेय ग्रंथांतरी शोधून घ्यावे, अभ्यंतरी दुश्चित्तपणा आले तरी पुन्हा श्रवण करावे. आपल्याला पुन्हा श्रवणाचा उपाय सांगताय. आपण श्रवणाला तो ग्रंथ घेतो, श्रवण करतो ज्या ग्रंथाचं त्यातील अर्थ आणि प्रमेय म्हणजे सिद्धांत बरोबर शोधून काढायचे आहेत आणि आपल्या बुद्धीमध्ये ते साठवून ठेवायचे आहेत. मनाची तद्मयता किंवा एकाग्रता बिघडून जर चित्त एकाग्र झालं नाही, व्यग्र झालं तर पुन्हा आपले अवधान जर पलीकडे गेलं, त्याच्या पलतीकडे गेलं तरी पुन्हा फिरून आपण ते मन शांत करायचा प्रयत्न करायचे आणि श्रवणाला बसायचे आहे, श्रवण करायचे आहे. अर्थांतर पाहिल्या विण उगेच करी जो श्रवण तो श्रोता नव्हे पाषाण मनुष्य वेसे. यानंतर समर्थाने हा पाषाणाचा दृष्टांत आपल्या काही श्रोते हे पाषाणाहूनही कमी दर्जाचे कसे असतात याचं वर्णन केलेलं आहे. तुम्ही ग्रंथामधील अर्थच बुद्धीमध्ये साठवून न घेता उभीच श्रवण करतो तो खरा श्रोताच नाही. म्हणजे तात्पर्य काय आहे? ग्रंथांतरे पाहायचं आहे. आपल्या मनाला श्रोत्यांच्या मनाला वक्ता जो सांगताय ना त्याचा अर्थ हा लगेच जसं टिपकागदावर शाई कशी टिपली जाते ना तसं आपलं मनाने ते अर्थांतर लगेच टिपलं गेलं पाहिजे, आपल्या मनामध्ये ते कोरलं गेलं पाहिजे. आणि असं जो करत नाही ना तर तो मनुष्य वेश घेतलेला तो पाषाणच आहे असं समर्थन या ओवीत स्पष्टपणे सांगितलेले आहे. तेव्हा आपण सगळे कोणीच पाषाण नाही होत. त्या दृष्टीने आपण श्रवण करायचे. ते कसं करायचे तर अर्थांतर पाहून ते श्रवण करायचे. टीप कागदाप्रमाणे आपल्या मनात वक्त्याने सांगितलेला अर्थ हा टिपून मनावर कोरून ठेवायचे. येथे श्रोते मानती रसीण आम्हास केले पाषाण तरी पाषाणाचे लक्षण सावधायका.
भक्त आपल्याला पाषाण म्हणतोय म्हणून श्रोत्यांना वाईट वाटेल नक्कीच, पण त्यातनं त्याचा जो दोष आहे तो काढायचा हा संतांचा हेतू असतो. मग आता पाषाणाचे लक्षण काय ते सांगतायत. पाषाणाचे लक्षण सावध आहे का. वाकुडा तिकडा फोडीला पाषाण नृत्य केला, दुसरे वेळी पाहिला तरी तो तैसाचे असे. समजा एखादा दगड वाकडा तिकडा आहे, फोडलेला दगड आहे, त्याला टाकीने घडवून नीट केलाय असं उदाहरण आहे बरं का. पुन्हा जर तो बघितला तो तसाच्या तसा राहतो, पण माणूस तसं बघतो का, नाही वाटत. म्हणजे टाकी लावताना कपची उडते, खपली उडते दगडाची. टाकीचे घाव घालताना दगडाची कपली काढली तर ती काही काळ नुसता ती काही पुन्हा त्या दगडाला जाऊन चिकटत नाही, हे लक्षात घ्यायचं आहे. आणि पण माणसाची तऱ्हा तशी नाही आहे. मनुष्याची कुबुद्धी झाली तरी ते पुन्हा लागली. मनुष्याची आपण चांगल्या उपदेशाने जरी कुबुद्धी झाडण्याचा प्रयत्न केला तरी ती तेवढ्यापुरतीच बाजूला होते, आणि परंतु ती कुबुद्धी जी आहे ती माणसाला पुन्हा जाऊन चिकटते. मग सांगता अवगुण गेला, पुन्हा अवगुता झडझडला, या कारणे महांबला पाषाण गोटा. आपल्याला चांगला एखाद्या माणसाला जर आपण त्याचा दोष अवगुण समजावून सांगितला तो त्यापुरता तो बाजूला सुटतो त्याचा बरं का, पण पुन्हा तो त्याच्या अंतर्यामी हा पुन्हा हजर होतो. त्यामुळेच पाषाणाचे असे होत नाही. म्हणून माणसांपेक्षा काही श्रोत्यांचा असा उल्लेख केलेला आहे समर्थाने, म्हणून तो माणूस पाषाणापेक्षाही हीन समजावा असं आपल्याला समर्थाने सांगितलं आहे. अनेक पटीने पाषाण हा सांगून चांगला आहे असं म्हणायला हरकत नाही असं समर्थाने म्हटलेलं आहे. या कारणे महांबला पाषाण होता, ज्याचा अवगुण झडेना तो पाषाण उनवना. पाषाण आगळा कोटी गुणे. म्हणूनच ज्याचा अवगुण जात नाही तर तो त्या पाषाणापेक्षा हा उणा आहे, कमी आहे, कमी दर्जाचा आहे, आणि त्याच्यापेक्षा पाषाण हा कितीतरी कोटी गुणाने वेगळा आहे असं आपल्याला समर्थांनी सांगितलेले आहे. अनेक पटीने पाषाण कसा बना, आता ह्याचं वर्णन समर्थ करतायत बरं का. कोटी गुणे कैसा पाषाण, त्याचेही ऐका लक्षण. श्रोती करावे श्रवण सावध होणे, त्याचं आता श्रवण करायचं आहे आपल्याला. आता बघा, माणिक मोती प्रवाळ पाची वैडूर्य वज्र निळ ही सगळी रत्न आहेत. असं आपल्याला गोदेम मणी बरीच केवळ पाषाण बोलिते. या सगळ्यांना पाषाण असं म्हणतात, समजतात. काय काय सांगितलं म्हणजे माणिक मोती, नंतर प्रवाळ म्हणजे आपल्याला माहिती आहे, प्रवाळ भस्म आपल्याला माहिती आहे. नंतर पाचू वैडूर्य वज्रनील गोदेममणी. गोदेममणी हे मी काही ऐकलेलं नाही आहे, पण याच्यात उल्लेख आहे म्हणून मी सांगते. परीस इत्यादी सगळे हे पाषाणच समजतात. याही वेगळे बहुत कुठले त्याच्यापेक्षा सुद्धा वेगळे कोणते आहेत तर सूर्यकांत सोमकांत असे हे औषध अनेक रोगांवर ते औषध म्हणून वापरला लागला असे म्हणी आहे. असे पाषाणाचे आणखीन पुष्कळ प्रकार आहेत. नाना बरोबरे सप्रचित औषधाकारणे. औषधी वनस्पती ज्या आहेत, प्रवाळ मिश्रित आपण गुलकंद आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की प्रवाळ हे थंड आहे, त्यामुळे ते औषधी आहेत. यावेळी वेगळे पाषाणमध्ये नाना तेथे लागले, वापी कूप सेकी झाले हरिहर मूर्ती. आणखीन याहून वेगळे प्रकार पाषाणाचे कोणते सांगितले. निरनिराळ्या तीर्थामध्ये मंदिरं जी असतात किंवा घाट चबुतरे धर्मशाळा बांधण्यासाठी दगडच वापरतात ना, आणि आड विहिरी वगैरे बांधण्यासाठी पण दगड वापरतात. आणि शेवटी काय, हरिहर मूर्ती असे विष्णू शंकर इत्यादींच्या ज्या मूर्ती आहेत त्यासाठी उत्तम पाषाण लागतो. याचा पाहता विचार पाषाण आहे सेना ही सार, मनुष्य काय ते पामर. पाषाणापुढे अशा दृष्टीने विचार केला तर पाषाणाचे मूल्य हे माणसापेक्षा कितीतरी पटीने जास्त आहे हे आपल्या ध्यानात येईल. अर्थात त्यापुढे माणसाची किंमत, त्या पाषाणापुढे माणसाची किंमत कमीच आहे असं म्हणायला हरकत नाही. तरी तो ऐसा नव्हे पाषाण जो अपवित्र निकारण,
तया सारिका देहदान दुश्चित्त भक्तांचा. आता पाषाणाचा जो आपण बरेच उपयोग सांगितलेले आहेत. आपण जो पाषाण वर सांगितलेल्या चांगल्या कामासाठी जो उपयोगी पडत नसेल तो कसा आहे पाषाण, जर तो अपवित्र आहे आणि कुच कामाचा आहे, निरुपयोगी आहे. त्याचप्रमाणे श्रद्धाहीन जो असतो किंवा व्यग्रचित्ताचा अभक्ताचा देह हा सुद्धा त्या पाषाणासारखाच अपवित्र आणि कुचकामाचा समजायचे. असं समर्थांनी असं समजावं असं त्यांनी सांगितलं आहे. म्हणजेच माणूस हा श्रद्धा असलेला हवा आणि एकाग्रचित्त हवा, तरच तो त्या भक्ताचा देह आपल्याला सदुपयोगी पडणारा आहे. तर त्याचा उपयोग हा साधनेकरता आपल्याला करता येणार आहे. आता असो हे बोलणे घातो तो दुश्चितपणाने निगुणे प्रपंचना परमार्थ. आपण मगाशी हा विषय बघितलाय. आता हे दुश्चितपणांचे आपल्याला बोलणं आतापर्यंत घात होतो हे आपल्याला कळलेलं आहे. तो कसा घात होतो ते आता समर्थ पुढील ओव्यामधनं सांगत आहे. आणि त्यामुळेच धड ना प्रपंच आणि धड ना परमार्थ अशी त्याची गत होते, अवस्था होते. दुश्चितपणामुळे काय होतं, कार्य नासतं. जे कार्य आरंभलेलं आहे ते कार्य निर्विघ्नपणे आणि उत्तम प्रकारे पार पडत नाही. काय होतं, सदैव दुश्चित मन असेल तर सदैव मनामध्ये काळजी राहते. आपण हे करतोय खरं पण चांगलं होईल ना, ही काळजी त्याच्या मनामध्ये राहत असते. चिंतावसे, दुश्चितपणाने चिंतावसे. दुश्चितपणे स्मरण नसे क्षण एक पाहता. आणि कोणत्याही गोष्टीचं आपल्याला आठवण राहत नाही. मन व्यग्र असेल तर आपल्याला काय मी आता बोलणार होतो आठवत नाही आता असं, पण म्हणजे आपलं मन हे दुसरीकडे गेलेलं असतं. त्यामुळे आपण ज्या मनात जो विचार असतो बोलायचं काय हे ठरवलेलं असतं, पण दुसरीकडे मन असल्यामुळे व्यग्र असल्यामुळे ते आपल्याला आठवत नाही. दुश्चितपणे शत्रुजिणे दुश्चितपणे जन्ममरणे दुश्चितपणाचे निगुणे हानी होय. दुश्चितपणामुळे काय होतं, आपल्याला जीवन अगदी नकोसं होऊन जातं. शत्रुजिणे म्हणजे काय होतं, जीवन नकोसं वाटतं. काय वाटतं ते आपल्याला शत्रू कसा एखादा त्रास देतो ना, तसं ते आपल्याला त्रास देत असतं राहतं मन आपलं. की आपलं मन व्यग्र असलं की आपण काहीच स्थिर नसतं मनामध्ये. त्यामुळे दुश्चितपणाचे निगुणे आपल्याला जन्ममरण हे पाठीच लागतं. कारण तुमची कोणतीच साधना ही व्यवस्थित होत नाही, साधना होत नाही. त्यामुळे अर्थात परमात्मा भेटी ही आपल्यापासून लांबच जाते. दूषितपणाचे निगुणे हानी होय. सर्व दृष्टीने हे दुश्चितपणाचं असेल तर आपल्या जीवनाची हानी झालीच म्हणून समजावे. दुश्चितपणे नव्हे साधन, दुश्चितपणे न घडे भजन, दुश्चितपणे नव्हे ज्ञान साधकांचे. आत्ताच सांगितलं की दुश्चितपणामुळे साधना घडत नाही, भजन पूजन घडत नाही आणि त्यामुळे आत्मज्ञानाची प्राप्ती ही साधकाला होत नाही. एवढी हानी आहे. ज्यासाठी आपला जन्म मनुष्य देह आपल्याला मिळालेला आहे त्याचं चीजच होत नाही की तुम्ही दुश्चित मन असल्यावर साधना घडत नाही, भजन घडत नाही, पूजन घडत नाही. त्यामुळे आत्मज्ञानाची प्राप्ती साहजिकच साधकाला होत नाही. दुश्चितपणे नवे निश्चय हो, आपला जो परमानाचा निश्चय की आपण दृढ निश्चयावर आपलं आत्मस्वरूपावर आपला निश्चय व्हायला पाहिजे तो होत नाही. दुश्चितपणे नवे निश्चयो, निश्चितपणे न घडे जयो. दुश्चितपणा असेल तर कार्यामध्ये यश येत नाही. इतकंच नव्हे तर होये क्षयो आपल्या स्वहिताचा, आपल्या आत्महिताचाच क्षय होत जातो. आपलं आत्महित कशात आहे ते कळत असलं तरी दुश्चितपणामुळे ते आपल्याला साधता येत नाही. म्हणजेच आत्महिताचा क्षय होत जातो. दुश्चितपणे नकडे श्रवण, दुश्चितपणे नकडे विवरण, दुश्चितपणे निरूपण हातीचे जाय. मगाशी मी सांगितलं श्रवणाला बसलोय पण आपण 10 ठिकाणी आपलं मन हिंडतंय. तर जेव्हा वक्ता महत्त्वाचं काही सांगत असतो तेव्हा आपलं त्याच्या बोलण्याकडे लक्ष नसतं. त्यामुळे निरूपणाकडे लक्ष नाही. श्रवण केलेल्याचे म्हणजे दुश्चितपणामुळे श्रवण नीट घडत नाही. नंतर विषयाचे नीट विवरण समजत नाही, करता येत नाही. म्हणून श्रवण केलेला परमार्थ हा बुद्धीमध्येही आपल्याला साठवून ठेवता येत नाही.
दुष्टित बैसराचे दिसे परी तो असतची नसे चंचळ चक्री पडिले असे मानस तयांचे. मग अशी मी म्हटलं तसं दुष्टित माणूस एका ठिकाणी बसलेला आहे, पण तेथे असून तो नसल्यासारखा असतो. त्याचे मन चंचलपणे सगळीकडे हजार विषयामध्ये हिंडत असते, चक्रा मारत असते. वेडे पिशाच निरंतर अंधमुखे आणि बदल तैसा जाणावा संसार दुष्टित प्राण्यांचा. त्याचा संसार कसा आहे तर तो एखाद्या वेड्या माणसाचा किंवा सारखी पिशाच बाधा झालेली असेल असणाऱ्या माणसाचा किंवा आंधळ्या मुक्या बैड्यांचा जसा संसार असावा ना, तसा त्यांच्या संसार असतो. त्या संसारात त्यांच्या काही कळा नसते, ते ओझ नसते, त्या तेज नसतं. होत आहे, चाललंय, जन्माला आलाय म्हणून संसार करतात असते, त्यांचे संसार असतात. तसं दुष्टितपणामुळे त्या माणसाचा संसार हा या माणसांसारखा असतो. सावध असूने उमजेना, श्रवण असून ऐकेना, ज्ञान असून कळेना, सारा सार. लक्ष देतो असं आपल्याला दिसतं, पण त्याचं लक्ष नसतं. हाच विषय पुन्हा पुन्हा समर्थ सांगताय. कारण श्रवणाला बसला तर तुम्ही एकाग्र चित्तच असलं पाहिजे. श्रवणाला बसलोय म्हणजे श्रवण घडतं असं चांगलं असं नक्कीच नाही. तुमचं जर अवधान असेल, व्यवस्थित श्रोत्या वक्त्याचा अर्थ जे सांगताय त्याचा आपला अर्थ टिपून घेण्याची क्षमता असेल, त्यामुळे श्रवणाला बसले सावध असून श्रवणाला बसलेला त्याचं दिसतं आपल्याला, पण त्याचं लक्ष नसतं. त्यामुळे श्रवण ऐकतो असं दिसतं, पण त्याचं त्याला आकलनच होत नाही. आपण म्हणतो ना डोक्यावरनं जात आहे सगळं, तसं होतं त्याचं. ज्ञान असो नाही कळे ना, आणि जे ज्ञान आहे असं दिसतं, पण खरं काय आणि खोटं काय हे बरीच त्याला मुळीच समजत नाही. ऐसा जो दुष्टित आळशी परलोक कैसा त्याशी. आता दुष्टितपणामध्ये आपल्याला आतापर्यंत समजलं की अशांत, अस्थिर, नंतर अश्रद्ध, अनिश्चित मन होय. केवळ दुष्टितपणामुळे माणसाचं एवढं नुकसान होतं हे आता आपण बघितलंय. त्यामध्ये जर अजून मगाशी तीन गोष्टी मी सांगितल्या. दुष्टितपणा, आळसा म्हणजे प्रयत्नाचा अभाव म्हणजे आळशीपणा, त्याच्यामध्ये भर पडली तर जीवन अगदीच वाया जातं. आणि त्याच्यामध्ये सुद्धा आळशीपणा, दूषितपणा, आळशीपणा आणि त्याच्यामध्ये निद्रेची भर घातली तर ही त्रयी त्या माणसाची पुरी वाट लावून टाकते असं समर्थांनी इथे आपल्याला सांगितलं आहे. तर आता ते काय होतं, आळसाची भर पडली. आळसामुळे काय आपल्याला होतं, माणसाला समर्थांना आळशी माणूस अजिबात म्हणून आवडत नाही. म्हणून सावध साक्षेपी असं म्हणतात ना, ती समर्थांचे ते चतुसूत्रीच आहे की सावध असलं पाहिजे, साक्षेपी असलं पाहिजे, प्रयत्नशील असलं पाहिजे. ऐसा जो दुष्टित आळसी परलोक कैसा त्यासी, दयासे ती जीवी अहर्निशी आळस वसे. आता जो माणूस दुष्टित आहे शिवाय आळशी आहे तर त्याच्याबाबतीत काही बोलायलाच नको. सदा सर्व काळ तो आळसामध्ये घालवतो, त्याला परमार्थ साधणं हे अगदी अशक्य आहे. दुष्टितपणापासून सुटला तरी तो सगळेच आळसा आला, आळसा हाती प्राणी आला उसंतच नाही. जर एखादा माणूस दुष्टितपणापासून मुक्त झाला, सुटला तडाख्यातून, पण आळस त्याला ताबडतोब आपल्याला ग्रासून टाकतो बरं का. म्हणून तो आळसाच्या इतका आहारी जातो की आळसापायी तो काहीही करत नाही. आणि आळसामुळे काय काही करायचे या काय करायचे याला त्याला फुरसतच मिळत नाही करायला काही. आळसे राहिला. आता आळसाचे परिणाम काय होतात, दुष्टितपणाचे बघितले आपण, आळसाचे काय परिणाम होतात तेही समर्थाने सांगितलेले आहे. आपण यातनं योग्य तो बोध घ्यायचा आहे. आळसे राहिला विचार, आळसे बुडाला आचार, आळसे नव्हे पाठांतर काही केल्या. माणसाच्या विचारामध्ये आळसामुळे वाढ होत नाही, कारण वाढ व्हायची असं त्याला वाटतच नाही. विचार वाढणार कसे, तर तुम्ही कायम ऐकलं किंवा वाचलं तर त्याच्यात वाढ होणार. त्यामुळे आळसापणे त्याचे विचारांची वाढ होत नाही. आचार धर्म बुडून जातो. काही केलं तरी पाठांतर होत नाही. पाठांतर होत नाही म्हटलं की झालं. तुम्ही पाठांतर करण्यासाठी काही प्रयत्न कराल की नाही, पाठांतर करण्यासाठी आळसच त्याच्या आड येतो, त्यामुळे त्याचं पाठांतरही होत नाही. आळसे घडेना श्रवण, आळसे नवे निरूपण, आळसे परमार्थाची कोण वळीन झाले. नित्यने श्रवण चालत नाही, साधना चालत नाही,
कीर्तनाला प्रवचनाला बसला तर त्याचा आपल्याला फायदा करून घेता येत नाही. आणि परमार्थ जो आहे साधना प्रचिती, त्यामुळे आळसामुळे ही त्याची मलिन होऊन जाते. आळसे नित्यनेम राहिला, आळसे अभ्यास उडला, नित्यनेम चालत नाही. करतच नाही, आळस इतका भरलेला आहे आणि नित्यनेम नाही, अभ्यास नाही. आळसाने आळसच वाढतो, आळशीपणाने कल्पनेच्या बाहेर आळस वाढतो असं आपल्याला सांगितलेलं आहे या ओळीमध्ये. आळसे गेली धारणावृत्ती, आळसे मलिन झाली वृत्ती, आळसे विवेकाची गती मंदावली. आळसाने धारणा शक्ती जी आहे, ध्यान धारणा आपल्याला माहिती आहे, हे सगळे ती धारणा शक्ती ही नाहीशी होते. आणि धृती म्हणजे धीर धरण्याची जी ताकद आहे ती आळसामुळे नाश पावते, ताकद नाश पावते. आणि त्यामुळे मन होते, अगदी मनोवृत्ती मलिन होते आणि विवेक तिथे येतच नाही, विवेकाची गती मंदावते असं या ओळीमध्ये आपल्याला ओळीत सांगितले आहे. म्हणजे आळसाने माणसाच्या मनाच्या विविध शक्ती आहेत त्या नाश तरी पावतात, न तर क्षीण तरी होतात, हे आपण लक्षात घ्यायचं आहे. म्हणून आलसस्य ही कुतो, म्हणजे आळस हा सारखा शत्रू नाही. त्यामुळे आलसस्य कुतो विद्या असं एक सुभाषित आहे संस्कृतमध्ये. तुम्ही आळशी माणसाला विद्या कुठून येणार, कारण तो त्यासाठी प्रयत्नच करत नाही. आता काय होतं बघा, आळसे निद्रा वाढली, आळसे वासना विस्तारली, आळसे शून्याकार झाली सद्बुद्धी निश्चयाची. आळसाने झोप घेण्याची सवय असते ती वाढते आणि वासनांचा विस्तार होतो. वासना आळसा म्हणजे मनोरंजन करायची, नुसतीच प्रयत्न काहीच करायचा नाही. वासना म्हणजे हे हवं, हे मिळालं तर बरं, हे मिळालं तर बरं, असं वासनामध्ये आळसामुळे फक्त वाढत जातात. आणि निश्चयात्मक बुद्धी जी आहे ना ती शून्याकार बनते. निश्चय आपल्या आत्मस्वरूपाचा निश्चय करण्याची जी बुद्धी आहे ती शून्याकार बनून जाते. आणि सद्बुद्धी निश्चयाची, कशाची सद्बुद्धी, माणसाच्या बुद्धीला दोन बाजू आहेत, हे आपल्याला इथे थोडंसं लक्षात घ्यायचं आहे. कुठली बुद्धी आहे तर इंद्रियांच्या द्वारे आतमध्ये दृश्य जगाची माहिती करून देणारी, म्हणजे आणि व्यवस्थितपणे करायचं आणि दृश्य वस्तूंचं ज्ञान करून देणारी, ही एक बाजू आहे. म्हणजे बुद्धीला दोन बाजू आहेत. काय सांगितलं मी, निश्चय आपल्याला इंद्रियांच्या मार्फत दृश्य जगाचं आपल्याला व्यवस्थितपणे रचना करून वस्तूंचं ज्ञान, दृश्य वस्तूंचं ज्ञान करून देणारी एक बाजू आहे. आणि दृश्य वस्तूंवरून ती वृत्ती काढली की अंतर्मुख व्हायचं आहे. अंतर्मुखपणे स्वरूपाकडे पाहणारी एक दुसरी बाजू आहे. ते अशा दोन बुद्धीच्या बाजू आहे. बुद्धीच्या या बाजूला काय म्हणतात, दुसऱ्या बाजूला सद्बुद्धी म्हणतात किंवा प्रतिभा म्हणतात. त्यामुळे आपल्याला अंतर्मुखपणे स्वरूपाकडे जाणारी दुसरी बाजू आपल्याला आपल्या मनात तयार करायची, मनाची तयारी करायची. आपल्याला सद्वस्तूकडे अंतर्मुखपणे पाहायची आपल्याला बुद्धी. आणि जेथे सद्बुद्धी नाही ना तेथे परमार्थ ही अजिबात राहत नाही. सद्बुद्धी कशी असते, ही निश्चयात्मक असते, स्वस्वरूपाचा निश्चय पक्का होतो त्यामुळे. आणि ती निर्माण करणे, वाढवणे ही आपल्याला हे साधनेचं खरं वर्म आहे असं आपल्याला इथे सांगता येतं. आणि आळसाने सद्बुद्धीच नाहीशी होते, ही सर्वात मोठी हानी आहे आळसामुळे माणसाची होणारी. आणि आता पुढे काय सांगितलंय बघा, दुश्चितपणा सवे आळस, आळसे निद्राविळास, निद्राविळासे केवळ नाश आयुष्याचा नाश होतो रामकारे म्हणाना. असं आपल्याला एका काव्यपंक्ती आहेत बरं का. घंटा गेली पळे गेली तास वाढले गणाना, आयुष्याचा असा सगळा आयुष्याचा नाश हे या तीन गोष्टीमध्ये येतो. निद्रा, आळस आणि दुश्चितपणा ही खरी तीन मूर्खांची लक्षणं आहेत. त्यामुळे केलेला उपदेश हा माणसाच्या ध्यानात येत नाही आणि मूर्ख माणसांच्या बुद्धीमध्ये चांगले सांगितलेल्या उपदेशाचा योग्य अर्थ घेण्याची ही शक्तीही नसते. आणि हे तीन दोष जिथे असतात तिथे विवेक हा राहू शकत नाही. आपल्याला निद्रा, आळस, दुश्चितपणा हेच मूर्खाचे लक्षणं येण्याकरता निरूपण उमजेना. यामुळे
या 3 गोष्टींमुळे निरूपणाचे उमजच पडत नाही. ही 3 लक्षणे जिथे आहेत तिथे विवेक कसा असेल? अज्ञान असे ते सुखची नाही. तिथे विवेक राहत नाही. अज्ञानी माणसाला झोप आणि आळस यापेक्षा दुसरं कोणतंही सुख देईल असं देणारं आहे असं वाटतच नाही. सुद्धा आता तो काय करतो बघा, खूपच असा समार्थाने मजेशीर विषय उकललेला आहे. सुद्धा लागताचे जेवणा, जेवून उठता आळस आला, आळस येता निजेला सावकाश, भूक लागली की जेवायचं, जेवण झालं की अंगावर आलं म्हणून झोपायचं आणि नंतर आळस येता निजेचा, आळस आला, जेवण झाल्यावर आळस आला, आळस आल्यावर पुन्हा झोपला, असं त्याचं सारखं चालू असतं. त्यामुळे त्याचं कशाकडेही लक्ष नसतं. म्हणूनच की काय होतं, झोप उठला की उठला, झोपून उठला की त्याचं मन व्यग्र होतं, कशाकडे त्याचं लक्ष लागत नाही. अशा मनाच्या अवस्थेमध्ये निरूपण ऐकून तो आत्महित करून घेऊ शकेल हे कदापि शक्य नाही आहे. निजवून उठताच दुश्चित्त कदा नाही सावचित्त, तेथे कैसे आत्महितच निरूपणी. मरकटापासी दिले रत्न, पिशाच्या हाती दिले निदान. आपल्याला हे उदाहरण दिले समर्थांनी. माकडाच्या हाती खोलीत दिला असं आपल्याकडे पण म्हण आहे ना. मरकटाच्या हाती, जर माकडाच्या हाती जर एखादं रत्न दिलं किंवा पिशाच्याच्या हाती द्रव्याचा ठेवा दिला तर जसं होतं ना तसं वाया जातं. त्याचप्रमाणे दुश्चित्त माणसाला केलेला परमार्थाचा उपदेश हा फुकट जातो. हे त्यातनं लक्षात घ्यायचं आहे. दुश्चित्तापुरी निरूपण तयापरी होय. त्यामुळे आता असो हे उपरती आशंकेची कोण गती, किती दिवसा होते मुक्ती सज्जनाची संगे. आत्तापर्यंत आपल्याला समर्थांनी काय सांगितले, लक्षणांचं विवेक, दुश्चित्तपणा, आळस आणि निद्रा यांचं निरूपण आता विवेचने पुरं झालं असं समर्थ म्हणतात. मूळ प्रश्नाचं उत्तर काय आहे तर ते आपल्याला आता पाहायचं आहे. आपला प्रश्न असा आहे, काय प्रश्न आहे, किती दिवसा होते मुक्ती. आपल्याला प्रश्न असा आहे की या उत्तराची शंका निर्माण झालेली शंका ही संपूर्ण नाहीशी होणार आहे की सत्समागम केला तर किती दिवसात मुक्ती मिळते, किती दिवस लागतात मुक्ती मिळायला, हा सर्वसामान्य श्रोत्याचा प्रश्न आहे. त्याचं उत्तर समर्थाने या 42 ओव्यात आपण ते ऐकायला तयार राहायचे आहे. असं ऐकायचे प्रत्योत्तर कथेसी व्हावे सादर, संत संघाचा विचार ऐसा असे. प्रश्नाचे उत्तर आपल्याला ऐकल्यानंतर संपूर्ण शंका निरसन होणार आहे. सत्समागमाचा विचार हा पुढील प्रमाणे आहे. आता कसं सांगितलंय, लोहो परिसायसी लागला. जेव्हा लोखंड परिसाला लागतं त्याच क्षणीच त्याचं सोनं होतं. थेपुटा सागरी मिळाला. आकाशातला पडलेला थेंब हा सागरामध्ये मिळाला की त्या क्षणीच तो सागर रूप होऊन जातो. गंगे सरिते समंगम झाला किंवा गंगा नदी थेंब म्हणतो. आपल्याला सांगेल गंगा नदी, दुसरी नदी जर त्या गंगेला मिळाली तर ती नदी त्याच क्षणी ज्या मिळते तिथे संगम होतो, त्याच क्षणी ती गंगा होऊन जाते. म्हणजेच ज्याप्रमाणे हे सगळं घडतं ना त्याचप्रमाणे तत्काळ मोक्ष संत संघ कसा आहे, तो अत्यंत सावध आहे, साक्षेपी आणि दक्ष आहे. तयास तत्काळची मोक्ष, इतरांचं ते अलक्ष लक्षिणे नवचे. त्याचप्रमाणे जो अत्यंत सावध आहे, कष्टाळू आहे आणि तत्पर आहे त्याला सत्समागमामुळे ताबडतोब मोक्ष हा मिळत असतो. त्याच्या अंगी हे गुण नाहीत, त्याला मात्र सूक्ष्म ब्रह्मस्वरूप पाहू म्हटलं तरी त्याला ते दिसत नाही. इतरांचं ते अलक्ष लक्षिणे नवचे. येथे शिष्य प्रज्ञाच केवळ प्रज्ञावंता न लगे वेळ, अनन्यास तत्काळ मोक्ष लाभे. अतिशय सुंदर ओवी आहे. परमार्थाच्या अनुभवामध्ये शिष्याच्या बुद्धीचीही तयारी व्हायला लागते आणि अत्यंत सूक्ष्म बनली पाहिजे बुद्धी. कारण परमात्मा हा अत्यंत सूक्ष्म आहे. त्यामुळे आपली बुद्धी त्याला जाणायचं आहे. त्या माणसाची सुद्धा बुद्धी
ते अत्यंत सूक्ष्म असावी लागते आणि अशी तयार बुद्धी ज्याच्यापाशी असते त्याला सत्समागमामध्ये मुक्ती मिळाला, मोक्ष मोक्ष मिळाला अजिबात बिलकुल वेळ लागत नाही. ही 2 उदाहरणं आपल्याला सांगितले. लोह परसेसी लागला थेंबुटा सागरी मिळाला, गंगेच रीते संगम झाला तत्क्षणी. जसं ते होतं त्याचप्रमाणे ताबडतोब मोक्ष मिळतो. अनन्य होऊ शकतो त्याला मोक्ष हा ताबडतोब मिळतो. प्रज्ञावंत आणि अनन्य तयास न लगे एक क्षण. ज्याची बुद्धी अत्यंत सूक्ष्म असते आणि जो अनन्य होऊ शकतो त्याला एक क्षण देखील स्वरूप साक्षात्कार होण्यास एक क्षण देखील लागत नाही. अनन्य श्रद्धा असल्या वाचून तरी सूक्ष्म बुद्धी कामास येत नाही. प्रज्ञेविना अर्थ न कळे, विश्वासेविना वस्तू न कळे, प्रज्ञा विश्वासेकडे देहांकार. जर सूक्ष्म बुद्धी नसेल तर सद्गुरू ते सांगतात त्याचा बरोबर अर्थ कळत नाही. अनन्य श्रद्धा नसेल तर आत्मवस्तू ही आकलन होत नाही. आणि म्हणून प्रज्ञा आणि विश्वास या दोन्हींनी देहाभिमान हा नाहीसा होतो. हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. देहबुद्धी नाहीसा होतो म्हणजे देहबुद्धी गळूनच जाते. म्हणजे मी देह नसून मी आत्मा ही बुद्धी, देहबुद्धी ते आत्मबुद्धी करावी हे कार्य संत आपल्या बाबतीत करत असतात. आपली आत्मबुद्धी ते करत असतात. देहाभिमाने अंती सहजची वास्तुप्राप्ती सत्संगे सद्गती विलंबची नाही. मी देह आहे अशी भावना ही नाहीस पावली की अगदी सहजपणे आत्मवस्तू ही आपल्याला लाभते. अशा रीतीने सत्संगतीमध्ये उत्तम गती मिळण्यास विलंब लागत नाही. जो मनुष्य सावध आहे, साक्षपी आहे, विशेष आणि सावध आहे, साक्षपी आहे आणि आपल्या ध्येयाविषयी विशेष जागृत आहे, पुष्कळ श्रम करण्यास तयार आहे, सावध आहे, साक्षपी म्हणजे प्रयत्न करण्यासाठी आहे, त्याला आपल्याला प्रज्ञावंत म्हणजे बुद्धिमान आहे आणि विश्वास आहे त्याच्यावर, श्रद्धावंत आहे, त्याला साधनाचे हे कष्ट करावेच लागत नाही. सद्गुरूंच्या आचरण तिथे आपण अनन्य शरण झालो की सद्गुरूंच्या सान्निध्यात आपल्याला हे सगळं सहजची साध्य होत असतं. तयास साधने सायास करणे न लगे. त्याला साधनाचे कष्ट हे करावेच लागत नाहीत. सत्संगतीमध्ये इतर भाविक भाव सापडे, तयासीच साधने मोक्ष जोडे, साधू संगे तत्काळ उडे, विवेक दृष्टी. जेव्हा जे इतरही जे श्रद्धावंत असतात पण ते भोळे असतात, अशा माणसांना देखील साधन केल्यानंतर मोक्ष हाती येतो. भोळे आमचे महाराज म्हणतात की मला विद्वानापेक्षा भोळे बाबडे हे भक्तजन आवडतात. कारण भोळ्या लोकांचा चटकन विश्वास बसतो निरूपणावर. आणि जे विद्वान असतात ते उगीच शंका कुशंका हे असंच का हे तसंच का असं करत असतात. त्यामुळे त्यांच्या शंका काढण्यातच त्यांची बुद्धी धावत असते. सत्समागमाने आपल्याला अंतर्योगी विवेक शक्ती, अंतर्यामी विवेक शक्ती, विवेक निर्माण होत असतो. अशा माणसांना देखील आपल्याला मोक्ष हा लागत असतो. सत्समागमाने त्यांच्या अंतर्यात विवेक शक्ती निर्माण होते आणि त्यांना आत्मस्वरूपाचे दर्शन घडते आणि विवेकदृष्टी निर्माण करणं, विवेकाची असेल ओल, ते विवेकाचे त्यांच्या बोलण्याला विवेकाची ओल असते. त्यामुळे त्यांचं जे बोलणं असतं ते शिलालेखाप्रमाणे कोरलं जातं. त्यामुळे असं आपल्याला ते आपल्याला सद्वस्तूंचं दर्शन घडण्यासाठी म्हणजे काय आहे, सद्गुरू हे चालते बोलतं आत्मशक्ती निर्माण करण्याचं चालतं बोलतं यंत्रच आहे असं म्हटलं जातं बरं का. आणि त्या जीवाशी जर निकट संवाद ज्याला घडतो त्याच्यामध्ये आत्मशक्ती ही सारखी ओतली जात असते. त्यामुळे काय होतं, घेणाराची शक्ती साठवू शकला नाही तर त्यामुळे सत्समागमाचा हवा कसा फायदा हा आपल्याला मिळत नाही. आणि जो श्रद्धावंत असतो आणि प्रज्ञावंत असतो
त्याला संतांकडून संक्रमित झालेली आत्मशक्ती पचते बरं का. परी ते साधन मोडू नये, निरूपणाचा उपाय निरूपणे लागे सोये सर्वत्रांची. आत्मदर्शन झाल्यानंतर सुद्धा निरूपणाचा नियम मोडू नये, आपली साधना सोडू नये. सर्वसामान्य लोकांना निरूपणामुळे आत्मदर्शनाचा हा मार्ग सहज समजत असतो आणि ते त्यामुळे थोडी तरी वाटचाल करू शकतात, असं या ओळीमध्ये आपल्याला म्हटलेलं आहे. आणि आपण मागेही बघितलेलं आहे की आत्मदर्शन झाल्यानंतर सुद्धा साधना ही तशीच चालू ठेवायची आहे, कारण त्यामुळे सामान्य लोकांना साधना कशी करावी याचाही परिपाठ मिळत असतो, देत असतो माणूस. त्यामुळे आपली साधना सोडवायची नाही आहे आणि दुसऱ्यांकडनं साधना ही करून घ्यायची आहे. आता पुढील समाजाची प्रस्तावना समर्थ करतायत. काय करतायत? आता मोक्ष आहे कैसा, कैसी स्वरूपाची दशा, त्याचे प्राप्तीचा भरोसा सत्संगे केली. आता मोक्ष म्हणतात, तो काय आहे तरी कसा, असं इथे प्रश्न विचारलाय. आणि स्वरूप दर्शनाची अवस्था कशी असते आणि सत्समागम केल्याने स्वरूप दर्शन होते याची खात्री काय आहे, त्याच्या प्राप्तीचा भरोसा, त्याची खात्री काय आहे, असं पुढच्या समासात या प्रश्नांच्या उत्तरांचे विवेचन पुढील समासात साकल्याने केले आहे. ऐसे निरोबळ प्रांजळ पुढे बोलिले से सकळ, श्रोती होऊन या निश्चळ अवधान द्यावे. या प्रश्नाचे उत्तर पुढील समासात दिलेलं आहे. श्रोत्यांनी मनाने स्थिर व्हायचे आहे आणि त्याकडे लक्ष द्यायचे आहे. आणि आता शेवटच्या ओळीत समर्थांचं मन किती मोठं आहे. अवगुण तागा या कारणे ज्ञाननिष्ठ लागे बोलणे, श्रोती कोपन धरणे ऐसी या वचनांचा. श्रवण करणाऱ्याचे अवगुण हे सुटायला हवे असतील तर वक्त्याला जरा कडकपणे खरं बोलायलाच लागतं. श्रोत्यांनी अशा बोलण्याचा राग म्हणू नये, असं आपल्याला समर्थांनी या समासाच्या शेवटी समर्थांनी माफी मागितलेली आहे श्रोत्यांची. हा त्यांचा समर्थांचा मोठेपणा आहे. त्याच्यात आपल्याला लक्षात काय घ्यायचं आहे? परमार्थातील मानवी जीवनाचं अंतिम ध्येय आहे म्हणजे मुक्ती आहे, मोक्ष प्राप्ती. यांच्या आड हे 3 आपण जे दोष म्हणजे बघितलेले आहेत, आळस, निद्रा आणि दूषितपणा, हे जे 3 शत्रू येतात त्यांचाच म्हणजे अडथळे आहेत, ते आपण अवगुण टाकायचे आहेत आणि सावध, साक्षेपी आणि दक्ष व्हायचं आहे. त्यामुळे काय होईल? तयास तत्काळचे मोक्ष हे त्यामुळे घडून येणार आहे. आणि सावधान राहिल्यासच निश्चितपणा हे आपोआप सुटत जातं. असं प्रयत्नाने आळसावर मात करता येते आणि दक्ष राहून निद्रेवर विजय मिळवता येतो. असं या समासाचं थोडक्यात मी तुम्हाला थोडक्या शब्दात सार सांगितलं आहे. तर सावध, तेव्हा पण आळस, निद्रा आणि दूषितपण हे आपण दोष अवगुण आहेत ते टाकून द्यायचे आणि सावध, साक्षेपी आणि दक्ष व्हायचे आहे. म्हणजेच मग आपल्याला तयास तत्काळचे मोक्ष हे आपल्याला घडून यायला हवं असेल तर आपण सावध, साक्षेपी आणि दक्ष व्हावं, असं समर्थांनी या समासातनं आपल्या श्रोत्यांना, सामान्य साधकांना उपदेश केलेला आहे. तदनुसार आपण सावध, साक्षेपी आणि दक्ष होऊया. झालेलं विवरण सेवा ही समर्थांच्या चरणी अर्पण करते. श्रीराम समर्थ. श्री